So based on yesterday's discussion, I think you have understood the type of problems. And today onwards, we'll solve the problems. Shall we start? Yes, sir. कालचे 3-4 प्रॉब्लेम जे एक्सप्लेन केले होते ते सॉल्व्ह केले असतील अशी अपेक्षा आहे. प्रत्येक प्रॉब्लेम एक्सप्लेन केलं होतं. काय डाऊट असेल तर त्याचे व्हिडिओ पण अवेलेबल आहेत आपल्याकडे, बरोबर आहे का? Write down next problem. Top view of 75 mm long line AB measures 55 mm. Top view of 75 mm long line AB measures 55 mm. हा काय झाला? कॉमन डेटा ऍज पर यस्टरडे डिस्कशन, बरोबर आहे ना? Complete the projections if. So let me do one thing. 9:50 झालेत ना? ठीक आहे, आपण आता एंट्री बंद करूया लेक्चर मध्ये. Complete the projections if line makes 40 degrees. हा गरज पडला तर हा अँगल आपण चेंज करूया. Line makes 40 degrees to VP or FRP. Write the given data. आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, let us write the given data. सांगा काय काय दिलंय? True length. 75. एक मिनिट, वेटिंग रूम मध्ये बरेच लोक आहेत, त्यांना मेसेज टाकत होतो. ठीक आहे.
थोडस आपल्याला आता माणुसकी कमी करावं लागेल, बरोबर आहे का? गिवन डेटा 75 mm. It is which type of length? True length. True length. True length. जे जास्त आहे ते ट्रू लेंथ, बरोबर आहे? ट्रू लेंथ is 75. Then 55 mm is which length? And 55 mm is which length? Apparently. plan length. It is plan length. म्हणजे स्टेटमेंट कसं आहे बघा, टॉप व्ह्यू मेजर्स 55 mm असे आहे, बरोबर आहे का? आणि मध्ये ऍड काय केलंय, ऑफ अ लाईन हुज ट्रू लेंथ इज 75. स्टेटमेंट लक्षात आलंय? Yes, sir. प्लान लेंथ इज 55 ना? 55. ठीक आहे. नेक्स्ट, कंप्लीट द प्रोजेक्शंस इफ लाईन मेक्स 40 डिग्रीज टू VP. आता लाईन मेक्स म्हणजे हा अँगल ट्रू असेल का अपरंट असेल? True angle. True angle. True angle. Okay, what is the notation theta or phi? Hi. Hi. It Phi. must be Phi. phi. ठीक आहे, तो अँगल आहे 40 डिग्रीज. ओके, and we have to complete the projections. ठीक आहे, तर जो कॉमन डेटा आहे तो आपण प्लॉट करूया आणि त्यानंतर तुम्ही डिसाइड करा की ए सॉल्व्ह करायचा का त्याच्यानंतर जो बी सॉल्व्ह करायचा का सी करायचा. ऍटलीस्ट 2 तरी आज व्हायला पाहिजेत. शॅल वी स्टार्ट? Yes. So let Yes, us sir. plot the common data. Start with XY line. XY line. line. A dash आणि A नेहमीप्रमाणे घ्या 20-20. चालेल? A dash आणि A चं डिस्टन्स दिलं नसेल तर आपण अज्युम करू शकतो. मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे. आता दरवेळेस सगळं कॉम्बिनेशन ते मेंटेन करायचं नादात विसरून जातं बिचारा A dash A, तर ते अज्युम करत जावं. चालेल? Yes, sir. बॅकग्राऊंड मध्ये आवाज येत नाही ना? येतोय. नाही येत सर. No, sir. ठीक आहे. So this is A dash. त्याचं डिस्टन्स आपण नेहमीप्रमाणे घेऊया 20 mm above HP. आणि टॉप व्ह्यू मध्ये आपण A प्लॉट करूया. जो पुन्हा एकदा कसं असेल 20 mm इन फ्रंट ऑफ VP म्हणजेच बिलो XY. बरोबर आहे? लगेच इमिडिएटली काय प्लॉट करायचं सांगा? तर रेफरन्सेस अँगल मेजरमेंट साठी, बरोबर आहे का? जे काय चाललंय, आर यू कम्फर्टेबल रिगार्डिंग दॅट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. नोट केलं असेल की Yes, sir. बेसिक्स जे आहेत ते आपण सुरुवातीला कमी घेतलं होतं, पण ऑब्लिक लाईनचं बेसिक आपण जास्त घेतलंय. मग जरी आपण ऑब्लिक लाईन लवकर सुरू केले तर प्रॅक्टिस प्रॉब्लेम आपले कमी झालेले आहेत, बरोबर आहे का? बट वी हॅव मेड अन अटेम्प्ट टू मेक एव्हरीवन कम्फर्टेबल. गिव्हन डेटा इंटरप्रिटेशन हे जमलंच पाहिजे. हे नाही जमलं तर प्रॉब्लेम सुटणार नाहीत. येस ऑर नो? Yes, sir. वेळ जास्त देतोय, बरोबर आहे का? And it will help you actually. So these are the references. Okay. Now here we are going to understand
वन इम्पॉर्टंट शॉर्टकट. आज अजून एक आपण शॉर्टकट डिस्कस करणार आहोत. काल आपण कुठले कुठले शॉर्टकट पाहिले ते सांगा. रोटेशन ऑफ apparent length. रोटेट द ऍपरंट लेंथ. आणि दुसरा काय पाहिला होता? Locus. ड्रॉ लोकस थ्रू द एंड पॉइंट ऑफ इनक्लाइंड लाईन्स. बरोबर आहे. तर तुम्हाला आठवत असेल आपण फ्रंटल लाईन मध्ये पण या टाइपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. बरोबर आहे. तरी पण सांगतो, नॉर्मली आपण काय पाहतो बघा, कॉम्बिनेशन पाहतो. बरोबर आहे का? Normally we are searching for combinations. Which are those combination? आपण पहिलं True length कॉम्बिनेशन plus सर्च करतो. True length. ट्रू लेंथ प्लस Theta. Apparent. पहिलं कॉम्बिनेशन आपण सर्च करतो ट्रू लेंथ प्लस थीटा. ते शक्य नसेल तर आपण दुसरं कॉम्बिनेशन सर्च करतो. True length plus phi. ट्रू लेंथ प्लस फाय आहे का सर्च करतो. बरोबर का? त्यानंतर आपण सर्च करतो Apparent length. Elevation length. ऍपरंट हा शब्द आता सोडून द्या, कारण ऍपरंटचे दोन टाइप्स आहेत, इलेव्हेशन आणि प्लान. तर ते स्पेसिफिक सांगायची सवय ठेवा. ओके. इलेव्हेशन लेंथ प्लस अल्फा. Plan length plus beta. प्लान लेंथ प्लस बीटा. हे कॉम्बिनेशन आपण सर्च करतो. बरोबर आहे. तर इथं आता कोणतं कॉम्बिनेशन आपण मार्क करू शकतो? True length plus phi. प्लस फाय. ट्रू लेंथ प्लस फाय हे कॉम्बिनेशन आपण मार्क करू शकतो. ठीक आहे. चला मग टॉप व्ह्यू मध्ये मार्क करा. अँगल ऑफ 40 डिग्रीज. So measure this angle to be phi equal to 40 degrees. And here mark length equal to true length. How much? 75 mm. Here you'll get 1 point. ठीक आहे. तर जो पहिला प्रॉब्लेम मध्ये आपण नोटेशन वापरलं ते कंटिन्यू करूया. आपण टॉप व्ह्यू मधल्या पॉइंटला ट्रू लेंथ एंड पॉइंटला B2 म्हणत होतो. डू यू रिमेंबर? Yes sir. तर तेच नोटेशन आपण कंटिन्यू करूया. टॉप व्ह्यू मध्ये B2 आणि फ्रंट व्ह्यू मध्ये B1. चालेल? Yes sir. Okay. Now we remember one concept. Top view shows true length plus phi. Is it correct? Yes. So front view should be Parallel. top view shows true length plus phi. Therefore front view should be parallel to Parallel x. to. म्हणजे आपल्याला B2 हा पॉइंट वरती प्रोजेक्ट करावा लागेल. बरोबर आहे? कसा प्रोजेक्ट करायचा आहे? परपेंडिक्युलर टू XY. XY. हा प्रोजेक्ट ड्रॉ करा जो कसा असेल? परपेंडिक्युलर टू XY. Then what you are going to get? तर A डॅश मधून ही हॉरिझॉन्टल लाईन कंटिन्यू करा. ती या प्रोजेक्टरला कट करेल. इज इट करेक्ट? Yes sir. And here you get B2 dash. B2 dash. At the same time you get which length? Elevation length. Here we get elevation length. तर ब्लू कलरचा टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू पहा. काय लक्षात आलं? टॉप व्ह्यू शोज ट्रू लेंथ प्लस फाय. फ्रंट व्ह्यू शुड बी पॅरलल टू XY. इज इट करेक्ट? Yes sir. Okay. Now it is the time to use yesterday's two hints or shortcuts. काल जे आपण दोन शॉर्टकट किंवा हिंट पाहिल्या होत्या ते आता वापरावं लागतील. हे शॉर्टकट मी तुम्हाला काय सांगितलं, कारण याच्यामुळं थोडस थिंकिंगचा जो लोड आहे तो कमी होतो. तर दोन शॉर्टकट आपल्याला काय सांगतात? Rotation of Dash मधून apparent. रोटेशन करायचं. तर ऍपरंट लेंथ जे आहे ते रोटेट करा.
ठीक आहे. तर आता ही अपरंट लेन्थ सध्या रोटेट करून काय फायदा होईल का आपल्याला, कारण आपल्याला अल्फा माहिती आहे का नाही. फ्रंट व्ह्यू मधला लोकस माहिती आहे का नाही. आर यू गेटिंग? नाही. Yes, sir. इलिव्हेशन लेंथ रोटेट करून काय फायदा आहे का नाही. नाही. ओके. मेजर इलिव्हेशन लेंथ ना, इलिव्हेशन लेंथ किती आली मेजर करा. 56 57 56 ठीक आहे. 56 ओके. ठीक आहे. नाउ टेल मी विच डेटा इज अनयुटिलाइज्ड. गिवन डेटा मध्ये प्लान लेंथ आपल्याला दिली Plan बरोबर आहे length. का, जी आपण Yes. युटिलाइज केलेली नाही. इज इट करेक्ट? Yes. मग आता अडचण बघा काय आहे, जी प्लान लेंथ आपल्याला दिलेली आहे त्याच्याबरोबरचा अँगल बीटा आपल्याला माहिती नाही. इज इट करेक्ट? Yes. प्लान लेंथ बरोबर अँगल कुठला एक्सपेक्ट करतो आपण, बीटा. इज इट करेक्ट? पण बीटा Yes, अँगल sir. दिलाय का नाही, फक्त आपल्याला काय माहिती आहे प्लान लेंथ. आर यू गेटिंग? Yes. आपण काय करू शकतो बघा, ही प्लान लेंथ आपण फक्त विचार करतोय, ऍक्च्युअल ड्रॉइंग आपण नंतर काढूया. समजा ही प्लान लेंथ मी इथं टाकली, हे फक्त एक्सप्लेन करतोय, टू द स्केल व्यवस्थित ड्रॉ करू आपण. ही प्लान लेंथ समजा मी इथं टाकली आणि इथून असा लोकस काढला, प्रॉब्लेम कम्प्लीट होईल का? Yes. होईल. कसा होईल सांगा? प्लान लेंथ रोटेट Plan length rotate करायची. प्लान लेंथ cut रोटेट करायची, करायची locus. कुठपर्यंत? लोकस कट होईल. Locus. लोकसला कट होईपर्यंत. इथे तुम्हाला बी मिळेल बरोबर आहे. Yes. हा टॉप व्ह्यू झाला आणि हा फ्रंट व्ह्यू वरती प्रोजेक्ट, सॉरी बी वरती प्रोजेक्ट करायचा फ्रंट व्ह्यू मध्ये. इज इट करेक्ट? Yes, Yes. sir. आणि शेवट काय करायचं? इलिव्हेशन लेंथ रोटेट करायचं. परफेक्ट. थँक्यू. व्हेरी गुड. तर दिस विल बी बी डॅश. लक्षात येते? काल आपण 1 तास सोडवलं काहीच नाही बरोबर आहे, चर्चा केली, पण तुम्हाला खूप लवकर हा कॉन्फिडन्स आलाय आणि तुम्हाला काय मिळेल, ए डॅश बी डॅश आणि हा असेल अल्फा. आर यू गेटिंग? अल्फा. ठीक आहे. Yes, sir. हे सगळं आपण का करू शकलो सांगा, व्हाय इट वॉज पॉसिबल? Method घेतली बरोबर. नाही. तर हे आपण का करू शकलो, बिकॉज व्हेन बीटा इज नॉट अवेलेबल ओनली प्लान लेंथ इज अवेलेबल. म्हणजे फक्त अपरंट लेंथ दिली असेल, अँगल दिला नसेल, तर ते अपरंट लेंथ कशी टाकायची, पॅरलल टू एक्स वाय. आर यू गेटिंग? Yes, sir. राईट डाऊन. हिंट लिहून घ्या. if only apparent length is given, hint काय सांगितले, if only apparent length is given, ब्रॅकेट मधल्या apparent inclination not given, apparent inclination not given, ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे जर फक्त apparent length दिली असेल, apparent inclination दिलं नसेल, ब्रॅकेट कंप्लीट केला, कॉमा, then we should mark the apparent length, parallel to xy. We should mark apparent length parallel to xy. मग या केस मध्ये प्लान लेंथ जी आपल्याला दिलेली आहे ती कशी आहे, तर आपल्याला अपरंट लेंथ कुठली दिली सांगा, Plan. हे अपरंट लेंथ आपण कशी टाकणार आहे, पॅरलल टू पॅरलल टू एक्स वाय. इलेशन लेंथ 57 वगैरे आली ना,
Yes. प्लॅन लेंथ त्यापेक्षा थोडीशी कमी आहे 55 बरोबर आहे का? Yes. Yes, sir. This is plan length. ठीक आहे. याच्या पुढची स्टेप मी काय सांगितली सांगा? Locus draw. हा, एक मिनिट आता वेट करा. प्लॅन लेंथ ड्रॉ केली असेल तर हा लोकस ड्रॉ करायचा आणि ही प्लॅन लेंथ रोटेट करायची. हे सर्वांना समजलंय? Yes, sir. Yes. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जर समजा मला ही स्टेप करायची नसेल, अजून एखादा मेथड ट्राय करायची असेल, इज इट पॉसिबल? जर समजा मला आता लोकस काढायचं नाही आणि प्लॅन लेंथ पण रोटेट करायची नाही, True length. तर हा प्रॉब्लेम कंप्लीट होऊ शकतो का? इज इट पॉसिबल? Yes, sir. Yes, sir. काढायचं front Yes. view मध्ये. इट इज पॉसिबल. ओके, हाऊ इट इज पॉसिबल? Yes, sir. कोणता कन्सेप्ट वापरला सांगा? True length काढून तेवढं अंतर कंपास मध्ये घेऊन A पासून खाली चाप मारायचं. करेक्ट, व्हेरी गुड. तर इथे आपल्याला कन्सेप्ट काय वापरायचा? ही रेड कलरची लाईन रेफर करा. ठीक आहे. तर व्हेन फ्रंट व्ह्यू शोज ट्रू लेंथ प्लस थीटा, टॉप व्ह्यू शोज प्लॅन लेंथ पॅरलल टू XY. बरोबर ना? Yes, sir. Conversely, when top view of a line is parallel to XY, front view should show front True length. view should show true length plus True theta. length. Are you getting or not? Yes. Yes, sir. जर टॉप व्ह्यू XY ला पॅरलल असेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ प्लस थीटा असतो, किंवा फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ प्लस थीटा असेल तर टॉप व्ह्यू XY ला पॅरलल असतो. मग त्या केस मध्ये काय करावं लागेल बघा. Projector काढावं लागेल. याला B1 म्हणा. B1 चा प्रोजेक्टर वरती घ्यायचा, बरोबर ना? Yes, sir. Yes. A डॅश पासून काय करायचं? True 75 length. mm नी कट True करायचं. आर यू गेटिंग और नॉट? इथं Yes. तुम्हाला Yes, sir. B1 डॅश मिळेल, इथं थीटा मिळेल. हा लोकस काढा, Locus. हा लोकस काढा. कोणत्या मेथडने सोडवा सांगा? प्लॅन लेंथ रोटेट करायची का वरती ट्रू लेंथ? Plan length. प्लान Plan लेंथ length. प्लॅन लेंथ रोटेट करायची. ओके, करा मग कंटिन्यू. आता त्यासाठी पूर्वी काय काढायला लागेल? लोकस काढायला लागेल, बरोबर का? ड्रॉ लोकस थ्रू B2. Yes, sir. पण दुसरं पण ऑप्शन आहे, एवढं तर लक्षात आलं ऍटलिस्ट. Yes, sir. Yes, sir. ओके, याला B1 म्हणा. Now rotate the plan length up to the locus. You'll get point B. Now join A to B. तर A to B ही ऑफकोर्स कोणती लेंथ असणार आहे? प्लॅन लेंथ. इज इट करेक्ट? Wait. आणि ते आपण रोटेट केलेले आहे. And this angle has to be बीटा. बाहेरचा अँगल जो आहे मोठा तो असेल बीटा. इज इट क्लिअर? Yes, sir. ओके. आता फक्त काय शिल्लक राहिलंय? फ्रंट व्ह्यू मध्ये बी डॅश मिळवायचा आहे. इज इट करेक्ट? Yes, sir. तर तो जो बी डॅश आहे हा कुठं असला पाहिजे? तर हा जो बी आहे टॉप व्ह्यू मधला, बरोबर आहे का? याला प्रोजेक्ट करावं लागेल वरती. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, So sir. draw one faint projector starting from B
दिस प्रोजेक्टर शुड बी परपेंडिक्युलर टू XY. हा प्रोजेक्टर असा वरती काढा जो XY ला परपेंडिक्युलर असला पाहिजे. तर इथं एरो दाखवा असा. बी हा टॉप व्ह्यू मधून फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट केला असं आपल्या लक्षात येईल. बरोबर आहे? Yes. आणि आता काय करायला लागेल सांगा? वी हॅव टू रोटेट द Elevation length. elevation length. Correct. ही जे आर्क आपण ड्रॉ करतोय त्याच्यावरती पण एरो दाखवा. रोटेट द elevation length. तर तो प्रोजेक्टर आणि आर्क यांचा इंटरसेक्शन जो आहे तो कोणता पॉइंट असणार सांगा? इट विल बी B dash. B डॅश. इथं कोणती लेंथ मिळाली आपल्याला सांगा? इलेव्हेशन लेंथ. इज इट करेक्ट? Yes, sir. A डॅश B डॅश. इलेव्हेशन लेंथशी संबंधित अँगल कुठला सांगा? इट हॅज टू बी अँगल अल्फा. ओके. आता पुन्हा एकदा तोच शॉर्टकट. बी डॅश मिळाला म्हणजे पुन्हा एकदा बी डॅश मधून लोकस करावं लागेल. बरोबर आहे का? ड्रॉ लोकस थ्रू द एंड पॉइंट्स ऑफ इन्क्लाइंड लाईन. तर ही जी अल्फा लाईन आहे फ्रंट व्ह्यू मध्ये त्याचा एंड पॉइंट आहे बी डॅश. त्याच्यामधून सुद्धा आपल्याला लोकस काढायला लागेल. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes. So draw one more locus line through B dash. Draw one more locus line through B dash. Now I want to obtain True length draw करायची. I want to obtain angle theta. True length कट करायची. True length draw करायची. करेक्ट. सर्वांनी बोला. फ्रंट व्ह्यू मध्ये काय करणार तुम्ही? कंपास मध्ये अंतर घेणार. किती? इक्वल टू ट्रू लेंथ 75 mm कंपास मध्ये घेणार. बरोबर आहे? कंपास कुठे ठेवणार? A dash वर. कंपास ठेवणार A डॅश वरती. व्हेरी गुड. इथून काय करणार? या लोकसला असं कट करणार. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. So if this is true length, this has to be angle theta. Measure the value of theta. It will come somewhere around 40. 40. कारण elevation length, plan length हे जर approximately equal असतील तर theta आणि phi हे approximately equal असतात. Are you getting? कोण सांगेल याचं कारण? हे मी तुम्हाला पूर्वी एकदम सुरुवातीला सांगितलं होतं. बरोबर नाही? जर तुम्ही अँगल थीटा चेंज केला तर प्लान लेंथ चेंज होते. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे जर इलेव्हेशन लेंथ आणि प्लान लेंथ हे साधारण इक्वल असतील तर थीटा आणि फाय सुद्धा अप्रॉक्सिमेटली इक्वल असले पाहिजेत. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes. प्रॉब्लेम समजले सर्वांना? शॅल वी कंटिन्यू नाउ? Yes, sir. ओके. आता मी काय करतो, जे नको ते सगळं इरेज करतो. अंडू करून बघा काय होतं. So theta will come around 40 degrees.
हे सगळं क्लिअरच करूया आपण एवढं करण्याऐवजी. ओके, आता बघा गिव्हन डेटा काय काय आपलं सांगा. True length 75 mm. Plan ट्रू length लेंथ आणि 25 प्लान mm. लेंथ बरोबर आहे. हा कॉमन डेटा आहे. ट्रू लेंथ इक्वल टू 75 आणि अजून काय प्लान लेंथ किती 55. 55 mm. हे स्टेटमेंट आहे आपलं बरोबर आहे. Yes. Yes. तर हे काय तुम्ही लिहू नका, फक्त कम्प्लीट द प्रोजेक्शन इफ. हे पण आहे तुमच्याकडे बरोबर आहे का. इफ आणि आता आपण कोणतं केलं ए सॉल्व्ह केलं बरोबर आहे का. आता Yes, sir. बी घ्या. बी मध्ये काय घ्यायचं तुम्ही फक्त बी इथून पुढे लिहा. ट्रू लेंथ आहे प्लान लेंथ आहे बरोबर आहे का. कंप्लीट द प्रोजेक्शन्स इफ प्लान लेंथ आहे ट्रू लेंथ आहे Angle. पॉइंट बी अँगल. मग आता ठीक आहे मला सांगा आता थोडं आता डिस्कशन करायचं म्हणजे प्रॉब्लेम तुम्हीच मला सुचवताल. Yes. Yes. Yes, sir. म्हणजे बघा बाळांनो, प्रॉब्लेम सगळेजण सोडवू शकतात बरोबर ना. प्रॉब्लेम तयार करायला शिकवलं तुम्हाला. Yes. Yes. Yes, sir. म्हणजे एकदा जर प्रॉब्लेम तयार करायला शिकला तर सोडवणं सोपं जाईल. डू यू अग्री ऑर नॉट. Yes, Yes, sir. Yes, Okay, my next question, are you enjoying the subject? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आता आपण फक्त विचार करतोय आणि आता प्रॉब्लेम जे इथून पुढचे आहेत ते तुम्ही तयार करणार आहात. आर यू रेडी. Yes, sir. तर सुरुवातीला आपण काय करणार एक्स वाय लाईन प्लॉट करणार बरोबर आहे. कॉम्बिनेशन कुठलं दिलंय ट्रू लेंथ आणि प्लान लेंथ. अँगल कुठला दिलाय का नाही. नाही. मग तुम्ही काय करणार इथं युल प्लॉट ए डॅश अँड ए बरोबर आहे का. आणि नंतर काय करणार युल मार्क द Plan. Length. प्लान लेंथ पॅरलल टू एक्स वाय बरोबर आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे जर मी तुम्हाला म्हटलं की थीटा हा आपल्याला इनडायरेक्टली दिला आहे. डू यू अग्री. Yes, sir. थीटा हा आपल्याला इनडायरेक्टली दिला आहे असं वाटतंय का तुम्हाला. Yes, sir. दिलाय कारण का इथं तुम्ही समजायला B1 म्हटलं बरोबर आहे का. ए B1 ही प्लान लेंथ कशी पॅरलल टू एक्स वाय. X. Y. जर प्लान लेंथ एक्स वाय ला पॅरलल असेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसतं True length True length. plus theta. बारस्कर थांबा माझ्या सतनं लाईन चुकवलेली. बारस्कर लॉटाला कोण रेषा मारतंय का दुसरंच आहेत का बारस्कर. बारस्कर मित्र आहेत आपले. हा बारस्कर बोला ना. लेट वेटिंग रूम मध्ये दिसत आहेत. ठीक आहे. तर हा प्रोजेक्ट तुम्ही रोटेट करणार बरोबर आहे का ना. Yes, sir. आणि ए डॅश वरती आता जसं केलं तसं 75 mm लेंथ घेऊन इथं कट करणार. इज इट करेक्ट. Yes. B1 डॅश. ही जर ट्रू लेंथ असेल तर हा थीटा आपल्याला इनडायरेक्टली दिलेला आहे. डू यू अग्री. Yes, sir. त्यामुळे हा प्रॉब्लेम पुढे प्रोसीड करण्यासाठी थीटा द्यायची गरज नाही. आर यू गेटिंग. Yes, sir. Yes, sir. मग हा प्रॉब्लेम जर कम्प्लीट करायचा असेल तर काय काय दिलं जाऊ शकतं. तर B1 डॅश मिळालं तुम्ही लगेच काय करणार इथं लोकस काढून घेणार बरोबर ना. Yes, sir. Yes, sir. बर आता जर प्रॉब्लेम पुढं कम्प्लीट करायचा असेल तर आपण Elevation line. टॉप व्ह्यू पासून सुरुवात करूया. आता प्रॉब्लेम कम्प्लीट करायचा असेल आणि फक्त एकच डेटा द्यायचा आहे. वन बाय वन आपण डिस्कस करूया.
बीटा सर. एलिव्हेशन लेंथ दिली टॉप व्ह्यू पासून सुरुवात करूया की. बीटा काय सर. दिला बघा 2-3 गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, तर आत्ता फाय दिला तो आपण प्रॉब्लेम सोडवला, बरोबर आहे. बीटा आत्ता फाय दिला होता आणि आपण प्रॉब्लेम सोडवला, बरोबर आहे का. पहिला टाइप समजलाय, Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes. हा पहिला झाला. दुसरी गोष्ट काय देऊ शकतात तुम्हाला, तर बीटा देऊ शकतात, बरोबर ना. येस सर. Yes, sir. बीटा दिला तर काय करावं लागेल सांगा. तुम्ही प्लान लेंथ रोटेट करणार Rotate plan बीटा. length. ही झाली दुसरी व्हरायटी. ठीक आहे, कुठतर नोट करत राहा. बीटा दिला जाऊ शकतो. समजा बीटा दिला नाही, फाय दिलेला प्रॉब्लेम सोडवला, बीटा दिलेला आपण प्रॉब्लेम सोडवला. अजून टॉप व्ह्यू मध्ये समजा काहीतरी द्यायचं ठरलं, Distance below XY. येस Yes. Because तर तुम्हाला दिलं जाऊ शकतं डिस्टन्स ऑफ बी बिलो एक्स वाय, ज्याला आपण काय म्हणतो इन फ्रंट ऑफ व्हीपी, बरोबर ना. व्हीपी yes, sir. हे डिस्टन्स जरी दिलं तर तुम्ही ही प्लॅन लेंथ इथपर्यंत रोटेट करू शकता. आर यू गेटिंग. Yes, sir. इथं बी तुम्हाला मिळेल आणि हा अँगल असेल बीटा, करेक्ट. Yes, Yes. sir. सर Yes. ठीक आहे, म्हणजे बघा हे जे कॉम्बिनेशन आहे कुठलं, गिव्हन डेटा मध्ये कॉम्बिनेशन कुठलं आहे, ट्रू लेंथ प्लस प्लॅन लेंथ. आर यू गेटिंग. Yes sir. Yes, sir. हा प्रॉब्लेम पुढे जर न्यायचा असेल तर तुम्हाला फाय देऊ शकतात, बरोबर आहे, Yes. किंवा बीटा देऊ शकतात, Because बरोबर आहे ना, distance below XY. किंवा Yes, sir. टॉप व्ह्यू मधलं लोकल Top डिस्टन्स देऊ view मधलं शकतात. locus. आर यू गेटिंग. Yes Yes, sir. sir. ओके. आता समजा हा प्रॉब्लेम कंप्लीट करायसाठी फ्रंट व्ह्यू मधला डेटा द्यायचा आहे. तर फ्रंट व्ह्यू Elevation. मध्ये एकच डेटा दिला जाऊ शकतो, दोन सॉरी. फ्रंट व्ह्यू मध्ये कुठला डेटा दिला जाऊ शकतो सांगा. इलिव्हेशन लेंथ Elevation length आणि alpha. Alpha. तर आयदर तुम्हाला अल्फा देतील, बरोबर आहे. अल्फा दिला तर तुम्ही काय करणार, इथून टाकणार असा. आर यू गेटिंग. Yes. आणि दिस विल बी बी डॅश. मिळणारी लेंथ असेल Elevation. इलेव्हेशन, Elevation length. किंवा अल्फा न देता तुम्हाला काय देऊ शकतात, इलेव्हेशन लेंथ. Elevation length. Elevation length. इलेव्हेशन लेंथ तुम्ही ए डॅश पासून कट करणार. इज इट क्लिअर. Yes, sir. दिस विल बी बी डॅश. B dash. इज दॅट क्लिअर. Yes sir. sir. म्हणजे बघा बाळा, आता तुम्ही प्रॉब्लेम सोडवत नाही, तुम्ही प्रॉब्लेम तयार करू शकताय. इज इट अ गुड एक्सपिरियन्स. Yes, sir. Yes, sir. सर हा बोला. जर आपल्याला बीटा द्यायचा असेल तर ते क्वेश्चन कसं तयार करायचं, म्हणजे बीटा जर अँगल आपल्याला स्टेटमेंट तेच द्यायला लागलोय मी, स्टेटमेंट तेच द्यायला लागलोय. आता मी फक्त स्टेटमेंट देणार, इथून पुढे आता सगळ्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक्सप्लेन केलेत मी. Yes, sir. Yes, sir. तसं इफेक्टिव्हली आपण एकच प्रॉब्लेम सोडवतोय आज, पण त्याचे 5 ते 6 व्हेरिएशन पाहतोय, बरोबर आहे का. Yes sir. स्टेटमेंट तुम्ही जे लिहिलं ते बघा. हे मी रिपीट करतोय. टॉप व्ह्यू ऑफ 75 mm लॉंग लाइन AB मेजर्स 55 mm, बरोबर आहे. Yes sir. कंप्लीट. पण हे जे आपण सायमल्टेनियस कंपॅरिझन मध्ये शिकतोय, ह्याच्यामुळे अंडरस्टँडिंग वाढतंय का कन्फ्युजन होतंय. लेट मी नो युअर रिएक्शन. इज इट गुड और इज इट कन्फ्युजिंग. Perfect होतं understanding. गुड परफेक्ट होतंय, कारण एकच प्रॉब्लेम पुढे 5-6 प्रकारे कसा बदलू शकतो हे आपण समजून घेतो. आर यू गेटिंग ऑर नॉट. Yes, sir. Complete the projections if
तर हे कसं असतं, प्रत्येक शिक्षकाचं जजमेंट वेगळं असतं. मला स्वतःला ही मेथड आवडते, ज्याच्यामुळे पूर्ण क्लॅरिटी येते, बरोबर आहे की नाही. तर मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की मार्क्स हे काय एकमेव मेजर नाही आपल्या अंडरस्टँडिंगचं. येस ऑर नो. मार्क्स Yes, sir. तुम्हाला काय सांगतात की तेवढ्या 2 तासात, तेवढ्या 1 तासात, तेवढ्या 3 तासात तुम्ही काय परफॉर्म केलं, बरोबर आहे. पण युअर नॉलेज मे बी फार बेटर दॅन द मार्क्स. येस ऑर नो. Yes, Yes, sir. sir. किंवा जर तुम्ही काही गैरप्रकार केले असतील, ऑनलाईन मध्ये सध्या स्कोप असतो, बरोबर ना. युअर नॉलेज मे बी फार लेस दॅन युअर मार्क्स. तेव्हा मार्क्स हे प्रत्येक वेळी तुमचं नॉलेज रिफ्लेक्ट करत नाही. डू यू अग्री ऑर नॉट? येस सर. त्या मार्कांपेक्षा तुमचं अंडरस्टँडिंग जास्त पण असू शकतं, कमी पण असू शकतं. कम्प्लीट द प्रोजेक्शन्स इफ. तर पहिलं काय घेतलं होतं सांगा. लाईन मेक्स 40 degree. 40 डिग्रीज. 0 टाइप चालू आहे. 40 डिग्रीज टू VP. हा आपण सॉल्व्ह केलाय, बरोबर आहे. येस सर. नंतर काय घ्यायचं ठरलं होतं, टॉप व्ह्यू मध्ये जायचं ठरलं होतं ना, बीटा ठरलं होतं ना. येस सर. टॉप व्यू ऑफ द लाईन मेक्स. आता बघा साधा जजमेंट आहे, तुम्ही फाय जर 40 घेत असेल तर बीटा त्यापेक्षा जास्त द्यायला पाहिजे. येस ऑर नो. येस सर. तर हा 60 किंवा 65 घ्या. किती घ्यायचा? Degree. 60. 60 किंवा 65 घ्या. टॉप व्यू ऑफ द लाईन मेक्स 60 डिग्रीज टू VP. या केसमध्ये बीटा दिलाय. इज इट क्लिअर? येस सर. बीटा द्यायचा नसेल तर काय द्यायला लागेल? प्लान लेंथ. येस ऑर नो. येस सर. बीटा द्यायचा नसेल तर काय द्यायला लागेल? प्लान लेंथ. प्लान लेंथ त्यासाठी स्टेटमेंट काय असेल? प्लान लेन दिले सर, डिस्टन्स XY च्या खालचं. प्लान लेंथ गिवन वरतीच आहे ऑलरेडी, बरोबर आहे का. इथे मग लोकस द्यायला लागेल, बरोबर ना. लोकस डिस्टन्स Yes. कसं द्यायला लागेल मग? Point B lies dash dash distance up. In सांगा front of- स्टेटमेंट प्लीज. आणि हे स्टेटमेंट तयार करताना ऍक्च्युली तुमचं अंडरस्टँडिंग जास्त इम्प्रूव्ह होते. Point B Point B Point B lies is lies पण मला dash सांगा dash डिस्टन्स अबव द्यायला लागेल का इन फ्रंट द्यायला लागेल? in front of in front of. करेक्ट. साधारण किती मेजर करून सांगा पहिल्या प्रॉब्लेम मधून. इन फ्रंट किती आहे? 55 mm. 55 आहे ना. पॉइंट बी इज 55 mm in front of VP. तर टॉप व्ह्यू मध्ये त्यासारख्या गोष्टी संपलेल्या आहेत, बरोबर आहे का. Yes, sir. आता फ्रंट व्ह्यू मध्ये काय काय देऊ शकतो? आयदर इलेव्हेशन लेंथ किंवा अल्फा, बरोबर आहे का. Alpha. Yes, sir. अल्फा द्यायचं असेल तर स्टेटमेंट काय असेल? In front of me. अल्फा साठी फ्रंट व्यू ऑफ लाईन मेक्स हे अल्फाचं स्टेटमेंट आहे. येस ऑर नो? Line makes 60 degree to HP. फ्रंट व्यू ऑफ लाईन मेक्स 50 डिग्रीज टू HP म्हणा किंवा XY असं पण देऊ शकतात. हा अल्फा झाला, समजतंय ना. Yes, sir. आणि इलेव्हेशन लेंथ द्यायची असेल तर Front view of line AB. Measures. 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 व्हेरी गुड. मेजर्स किती लेंथ होती माझ्या प्रॉब्लेम मध्ये सांगा, त्याच्या आसपास घेऊ आपण. 57. 67. फ्रंट व्यू ऑफ लाईन मेजर्स 57 आहे, आपण घेऊया. 52 घ्यायचं नाही, 50 लोकसला कडवलं. 55 घेऊया आपण. येस सर. 55. 55 आहे ना.
बघा एकच प्रॉब्लेम आपण 5 पद्धतीनं सोडवू शकतो, बरोबर आहे. तर बघा कुठला ते एक यातला सोडा जो तुम्हाला योग्य वाटतोय तो. तर तो वेळ कमी राहिलेला आहे, 10 मिनिट आहेत मला वाटतंय. पुढची एक व्हरायटी डिस्कस करायची हा सर. सर का नाही? कारण हा यातला एक सोडवलं का सगळं सोडवलं काय विशेष फरक पडणार नाही, बरोबर ना. शॅल वी डिस्कस वन मोर व्हरायटी. येस येस सर. सर. स्नॅपशॉट घ्या स्टेटमेंटचा. Write down top view of line PQ measures (60 mm) and makes 60 degrees to VP or XY. हा काय आहे? कॉमन डेटा. complete projections if हा फक्त आपण याच्यातले सर्व व्हरायटी समजून घेऊया, चालेल ना. Yes, sir. So this will be XY line, then this will be A dash A. A dash A 15-15 घ्या, 20-20 घ्या, काय फरक पडत नाही. ओके. So this is XY. This is A dash. This is A. बरोबर आहे का? नेक्स्ट आता काय काय दिलं सांगा. गिवन डेटा Plan length and phi. Plan length and beta. प्लॅन लेंथ इक्वल टू किती 60, बरोबर आहे का. Yes sir. आणि बीटा पण आपल्याला दिला जो किती आहे 60. बरोबर आहे. प्लॅन लेंथ प्लस बीटा इज इट अ प्रॉपर कॉम्बिनेशन. Yes. Plan length plus beta, is it a proper combination? It is. बरोबर आहे का. हे Triangle रेफरन्सेस phi not restricted. म्यूट करायचं बोलताना हे दोन रेफरन्सेस घेतले, चालेल. प्लॅन लेंथ प्लस Yes. बीटा, इज इट अ प्रॉपर कॉम्बिनेशन. येस. Yeah. येस. तुम्ही काय करा, बीटा हा अँगल 60 घ्या, बरोबर ना, आणि इथं प्लॅन लेंथ मेजर करा. कोणता पॉइंट मिळाला इथं बी. B. ठीक आहे. इथं काय काय झालं सांगा. तर हा अँगल टाकलाय तुम्ही बीटा, म्हणजेच किती 60 डिग्री, बरोबर ना. येस सर. आणि ही लेंथ किती घेतली आहे प्लॅन लेंथ, बरोबर आहे. तर आता आपण स्वतःच प्रॉब्लेम तयार करणार आहे, स्वतःच सोडवणार आहे, चालतंय ना का ओव्हरलोड होत Yes. आहे. चालतंय. तर ही इन्क्लाइन लाईन आहे, बरोबर ना. Locus.
म्हणजे इथे आपण लोकस ड्रॉ करू शकतो. इज इट करेक्ट? Yes. ओके, सांगा मग आता कोणकोणता डेटा दिला जाऊ शकतो प्रॉब्लेम कम्प्लीट करण्यासाठी. आता 3 डेटा लागतात बरोबर आहे, त्यापैकी 2 दिलेत, प्लॅन लेंथ आणि बीटा. सांगा काय काय देऊ शकतात. काय दिलं तर प्रॉब्लेम कम्प्लीट होईल का? सोपं सोपं घ्यायचं आधी. हॅलो, एम आय ऑडिबल? येस सर. Yes. ठीक आहे, अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून सांगतो. ही प्लॅन लेंथ आहे म्हणजे याला रोटेट पण करू शकता ना. Yes. Yes, sir. आफ्टर रोटेशन ही प्लॅन लेंथ कशी होणार आहे? काय नाही, शेळ्या मेंढ्या घेऊन बसता का लेक्चरला? चांगली गोष्ट, आपलं लेक्चरच एवढं भारी असते की. हा, सो प्लॅन लेंथ कॅन बी मेड पॅरलल टू XY. बरोबर आहे, दिस विल बी B1. एवढं सगळं होऊ शकतंय. आर यू गेटिंग ऑर नॉट? दिलेली गोष्ट कुठली Yes. सांगा. प्लॅन लेंथ दिली आहे Plan length आणि and बीटा beta. दिली आहे, बरोबर आहे का? Beta. तर या गिव्हन डेटामध्ये तुम्ही लोकस पण ड्रॉ करू शकताय. इज इट करेक्ट? Yes. आणि तुम्ही रोटेशन पण करू शकताय. हे जर तुम्हाला क्लिक झालं तर आता प्रॉब्लेम कम्प्लीट करण्यासाठी काय काय दिलं जाऊ शकतं. तर पहिली गोष्ट प्लॅन लेंथ Five. पॅरलल टू XY, बरोबर आहे ना? करू शकतो का नाही? Yes, sir. Yes, sir. हा जर B1 तुम्ही वरती घेतला तर टॉप व्ह्यू इज पॅरलल टू XY, बरोबर ना? फ्रंट व्ह्यू Yes, शुड sir. शो True length. ट्रू Truly. लेंथ प्लस थीटा, बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला ट्रू लेंथ पण देऊ शकतात, बरोबर आहे? Yes. थीटा पण देऊ शकतात. इज इट करेक्ट? Yes, sir. आणि हे दोन्ही जर द्यायचं नसेल, Locus. हे दोन्ही Locus द्यायचं नसेल तर distance. काय द्यायला लागेल? लोकस. लोकस. आर यू गेटिंग? Yes. दिस इज लोकस ऑफ बी डॅश. ह्या 3 गोष्टी देऊ शकतात. बघा, प्लॅन लेंथ दिले, बीटा दिलाय. जर तुम्ही प्लॅन लेंथ पॅरलल टू XY केली तर काय काय होऊ शकतंय? ट्रू लेंथ देऊ शकतात, बरोबर आहे? थीटा देऊ शकतात आणि लोकस ऑफ बी डॅश देऊ शकतात. करेक्ट? येस सर. फ्रंट व्ह्यू मध्ये दुसरं काय द्यायची गरज आहे का? नो सर. फ्रंट व्ह्यू मध्ये यापेक्षा काय वेगळं देता आहे ना? नाही, बरोबर आहे का? टॉप व्ह्यू मध्ये समजा अजून काय तर द्यायचं आहे तर काय देता येईल? 5. काय देता येईल? इज दॅट क्लिअर? येस सर. साठी हा प्रॉब्लेम देऊ द्या. समजलं सर्वांना? Yes, sir. Okay, so complete the projections if A line measures plan length 60 है ना? $80 mm long. हे काय दिले सांगा? ट्रू लेंथ. इज इट करेक्ट? Yes. Yes, sir. Line makes 35 degrees to HP. हे काय दिलंय? Theta. थीटा, बरोबर आहे? काय देऊ शकतात अजून? आता डिस्कस केल्या बाळांनो, थीटा किंवा ट्रू लेंथ जर वरती द्यायची नसेल तर काय द्यायला लागेल? Locus. Distance. Point B is, ठीक आहे,
मी अंदाजे देतोय, जर गरज पडली तर डिस्टन्स कमी जास्त करा 55. फक्त लोकल डिस्टन्स दिलं एवढं लक्षात ठेवा. कॅन बी चेंज्ड. 55 mm जर कमी जास्त होत असेल तर बदल करू शकता, पण लोकल डिस्टन्स घ्यायचंय. लक्षात आलं? पॉईंट बी इज 55 mm अबव HP. आणि टॉप व्ह्यू मध्ये काय देऊ शकतात? 5 देऊ शकतात. बरोबर आहे. लाईन मॅक्स हा किती आहे? 60 आहे ना? Yes. 50 घेऊ. लाईन मॅक्स 50 degrees to VP or FRP. थोडस वेट करा. आता कुठल्या एका प्रॉब्लेम साठी गिव्हन डेटा ड्रॉ करायला सुरुवात करा. XY A' आणि प्लॅन लेंथ बीटा एवढं काढून घ्या. तर मी 2-3 मिनिटात अटेंडन्स घेतो. दुपारी सध्या मी तुम्हाला सांगितलं कॉलेजमध्ये बरेचसे महत्वाचे काम आणि मीटिंग चालू आहेत. ठीक आहे, त्यामुळे जर कुणाला इम्पॉर्टंट मीटिंग असेल तर अजून एखादं लेक्चर आपण दुपारी घेऊ शकतो. चालेल ना? Yes, sir. ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. सर अल्फा जर दिला तर कम्प्लीट करू शकतो का? अल्फा दिला तरी कम्प्लीट होऊ शकतो. व्हेरी गुड. ऍड करा. सॉरी, ते अटेंडन्स नादात राहून गेलं. अल्फा देऊन पण कम्प्लीट होऊ शकतो. फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन अल्फा देता येईल, इलिव्हेशन लेंथ देता येईल. फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन मॅक्स किती घ्यायचं? 55 डिग्रीज घेऊया. HP और XY. हे जी व्हरायटी तुम्ही आता सांगता ऍक्च्युअली आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार होतो प्रोजेक्ट डिस्टन्सचा. ठीक आहे, तुम्ही विषय काढलाय तर असं सांगू आपण. हा प्रॉब्लेम नॉर्मली आपण प्रोजेक्ट डिस्टन्स म्हणून घेतो, जो आपला पुढचा प्रॉब्लेम असेल. फ्रंट व्ह्यू ऑफ मीटिंग मध्ये आहेत ना सगळं. फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन मेजर्स 55 mm. हे डिस्टन्स थोडस चेंज करू शकता गरज पडली तर. 55 वगैरे जे आहे ते. तर डेटा कुठला आहे एवढंच लक्षात घ्या, कारण आपण हे प्रॉब्लेम असंच तयार करतोय. तर इथे या केसमध्ये आता जे आपण शेवटचे 2 डेटा घेतले आहेत त्यानुसार जर सॉल्व्ह करायचं असेल, सर्वांचं लक्ष आहे ना? येस सर. येस सर. तर तुम्ही काय करता, बी चा प्रोजेक्ट डायरेक्ट वरती घेता. ठीक आहे, आणि हा प्रॉब्लेम नॉर्मली आपण घेतो प्रोजेक्ट डिस्टन्स म्हणून. Yes. जर तुम्ही सजेस्ट केलं असतं तर आपण इथं पण डिस्कस करू शकतो. तर बी चा प्रोजेक्ट तुम्ही वरती घेऊ शकताय. बरोबर आहे. म्हणजेच इथं जर तुम्हाला एकतर अल्फा द्यावा लागेल किंवा एलिव्हेशन इलेव्हेशन लेंथ द्यावी लागेल. बरोबर आहे. आणि त्या केसमध्ये
ही लाईन इथं कट करेल, इथं बी डॅश मिळेल, इथं 2 लोकस काढायचे. बरोबर आहे? येस ऑर नो? Yes, sir. मग इथं तुम्हाला आयदर अल्फा मिळेल किंवा इलेव्हेशन लेंथ मिळेल. हा पुढचा प्रॉब्लेम आहे, जस्ट मी डिस्कस करतोय. ई आणि एफ सॉल्व्ह नाही केलं तरी चालेल, फक्त डिस्कस करतोय आपण. हा जो B1 आहे, आता प्लान लेंथ इज पॅरलल टू XY, तर दिसते सर्वांना? प्लान लेंथ इज पॅरलल टू Projector draw. XY. त्यामुळे हा जर प्रोजेक्ट तुम्ही वरती घेतला तर इथं तुम्हाला काय मिळेल? True length. थीटा प्लस ट्रू लेंथ. आर यू गेटिंग? Yes, sir. ते ई आणि एफ नॉर्मली प्रोजेक्ट डिस्टन्स म्हणून आपण घेतो, पण ठीक आहे, मला वाटतं समजलं असेल तुम्हाला. आता थोडस वेट करा, सर्वांनी अनम्यूट ठेवा. मी आता अटेंडन्स घेतो. ठीक आहे, अटेंडन्स घेतलेला, स्ट्रेंथ कमी आहे, पण डझंट मॅटर. नुसते अटेंडन्स साठी येणार लोक नको आहेत आपल्याला. ठीक आहे, शॅल यू स्टॉप हिअर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, थँक्यू.